गणपती बाप्पा मोरया. लोकांना लग्नात हुंडा म्हणून कार, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, सोन्याचे दागदागिने आणि आणखी काय काय मिळतं. पण मला माझ्या लग्नात हे काही मिळालं नाही. पण एक सडू सासू आणि एक कामचोर आळशी मेवणा मात्र भेटला. झालं असं, माझ्या लग्नाला 1 महिना झाल्यावर माझ्या बायकोने माझ्याकडून म्हणवून घेतलं की तिचा भाऊ आणि आई आमच्या बरोबर राहणार. बायकोच्या प्रेमात मुका, बहिरा, आंधळा झाल्यामुळे मी सुद्धा हो म्हणालो आणि लगेच तिने फोन करून दुसऱ्या दिवशी तिच्या आई आणि भावाला बोलावून घेतले आणि मी नसती आफत माझ्या गळ्यात बांधून घेतली. मी होतो ITI झालेला साधा कामगार. माझा पगार तरी किती असणार? ओव्हरटाईम केला तरी जास्तीत जास्त 35,000 रुपये हातात यायचे आणि त्यात घराचा हप्ता. म्हणून 3-4 महिने याच्याकडून उसने घे, त्याच्याकडून उसने घे असे करत घराचा खर्च कसा बसा भागवला. पण नंतर वाटलं की कुठेतरी पळून जावं, नाहीतर या सासू आणि मेहुण्याला पळवून लावावं. यांना पळवून लावण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावं म्हणून यांची जासूसी करण्यासाठी 4 दिवस आजारपणाचं नाटक करून मी घरी राहिलो. त्यावेळी लक्षात आले की आई आणि बेटा सारखेच आहेत. दिवसभर खाणे, TV पाहणे आणि कूलर लावून झोपणे. त्यातल्या त्यात आमच्या सासूबाई तर सिरियल पाहण्यात एवढ्या दंग व्हायच्या की साधा रिमोटला सुद्धा हात लावून देत नव्हत्या. आणि TV समोर कोणी जर आलं तर सरक बाजूला, सरक बाजूला. आणि माझा कामचोर मेवणा दिवसभर मोबाईलमध्ये डोकी घालून बसायचा आणि सोफ्यावर कूलर लावून झोपायचा. तरी मी विचार करत होतो, एवढे लाईट बिल का येत आहे? 4 दिवसात माझी सगळी जासूसी पूर्ण झाली. मग मी ठरवलं, पहिला अटॅक TV आणि कूलरवर करायचा. सकाळी बायको आणि सासूबाई गाढ झोपलेली होती आणि मेवणा मॉर्निंग वॉकला गेल्यावर TV आणि कूलरची वायरस काढून टाकली आणि कंपनीत निघून गेलो. मग बायकोचे सारखेच फोन येऊ लागले, अहो TV चालू होत नाहीये, कूलर बिघडलाय. मी खूप बिझी आहे असे सांगून फोन कट केला. पण घरी आल्यावर मला जोराचा झटका बसला, कारण माझी बायको नवीन TV आणि कूलर घेऊन आली आणि तो दाखवत म्हणाली, अहो मस्त आहे ना, TV आणि कूलर लेटेस्ट मॉडेल आहे. तुमचे मित्र आहेत ना नितीन भाऊजी, ते TV आणि कूलर रिपेअर करण्यासाठी घरी आले होते. ते म्हटले, रिपेअर कशाला करता वहिनी, नवीन घ्या, पैसे नंतर द्या. आईला पण करमत नव्हतं आणि तुमच्या मेवण्याला सुद्धा गरमीमुळे झोप येत नव्हती म्हणून घेतला. खरं सांगू, त्यावेळी मला मोठमोठ्याने रडावं असं वाटत होतं. पण बायकोला राग येईल म्हणून उसने हसू आणून मी छान आहे असे म्हटलो. पण नंतर मात्र नित्याला एवढ्या शिव्या दिल्या की त्याने 2 दिवस फोन स्विच ऑफ ठेवला. सासू आणि मेवण्याला पळवून लावण्यासाठी आता मी दुसरा प्लॅन आखला. यासाठी मी माझ्या MSEB मध्ये काम करणाऱ्या मित्राची मदत घेतली. मी त्याला म्हणालो, उद्या मी सगळ्यांना मूव्ही दाखवायला घेऊन जातो. तू घरी ये आणि लाईट कनेक्शन कट कर आणि कोणी विचारले तर सांग, लाईट बिल भरले नाही म्हणून लाईट तोडत आहे. ठरल्याप्रमाणे मी सर्वांना घेऊन मूव्ही बघायला बाहेर गेलो. रात्री आम्ही घरी परत आलो. दरवाजाचे कुलूप उघडत असताना शेजारीन माझ्या बायकोला म्हणाली, अगं दुपारी आहे ना MSEB वाले आले होते, त्यांनी तुमची लाईट तोडली म्हणे, तुम्ही लाईट बिलच भरले नाही. बायको आणि सासू जरा तनतन करत आत घुसले. लगेच माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला, लाईट बिल भरले का नाही वगैरे वगैरे. मग मी माझ्या डोक्यावर पांघरून घेऊन आणि कानात हेडफोन घालून झोपलो. तर पाहतो काय, घरात लाईट आली. मग मी मेहुण्याकडे चौकशी केली. त्यावेळी कळाले की ही तर सासूबाईची कमाल आहे. त्याने खिडकीजवळ निहून दाखविले तर पाहतो काय, त्यांनी लाईटसाठी आकडा टाकला होता आणि माझा मेहुणा मोठ्या अभिमानाने बोलत होता, दाजी आता लाईट बिल येणारच नाही आणि घरात लाईट पण राहील.
मस्त आहे ना आयडिया. मी पण वेडं वाकडं हसू आणलं आणि माझ्या रूममध्ये गेलो आणि माझ्या MSEB मध्ये काम करणाऱ्या मित्राला व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि शतपावली करण्यासाठी बाहेर गेलो. आणि माझा मित्र लगेच आपल्या टीमला घेऊन आला आणि म्हणाला, हा आकडा कोणी टाकला आहे? तर माझ्या बायकोने तिच्या आईचे नाव सांगितले. लगेच त्याने माझ्या सासूवर वीज चोरीची केस ठोकली. बायकोने मला फोन करून बोलावून घेतले. घरी आलो तर पाहतो काय, सासू, मेवना, बायको रडत होते आणि सगळ्या घरात अंधार होता. मग मी त्यांच्यासमोर हातपाय जोडले, एक पाकिट दिले. तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, तुमच्या घरात वीज चोरी पकडली गेली आहे. त्याची शिक्षा म्हणून, दंड म्हणून 3 महिने तुमची लाईट कट करत आहोत. हे ऐकताच सासूबाईला चक्कर आली आणि दुसऱ्या दिवशी ती आपल्या लेकाला घेऊन तिच्या घरी रफू चक्कर झाली. तेव्हापासून बायको बरोबर सुखाचं आयुष्य जगतोय. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.